नमस्कार. मिराकल मेडिटेशनच्या या भागामध्ये परत एकदा मी वृंदा आचार्य आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक स्वागत करते. खूप छान जागा आहे. मी ॲक्चुअली आहे पुण्यात. एका रिलेटिव्हकडे आलेली आहे आणि मी एक आठवडाभर खूप ट्रॅव्हल करते आणि आज त्यांच्या घरी आले. त्याच्यामुळे त्यांच्या घरातून आज मी मेडिटेशन घेते. त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं दिसेल. भिंतीचा कलर ग्रीन आहे. बाकी पलीकडे आणखीन काही नाहीये. ओके. आपण मागच्या वेळेला काही गोष्टी बघितल्या होत्या क्लिन्झिंगच्या. आज मी काय करणार आहे, की आपण ह्याच्या आधीही आपण एक काय म्हणतात, हृदयामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स तयार केलेले असतात. आणि त्या ब्लॉक्सला आपण पकडून ठेवलेले असतात. आपण हार्ट ब्लॉक्स म्हणजे जे डॉक्टर आपल्याला सांगतात त्या हार्ट हार्ट ब्लॉक्सचे हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत वगैरे जे सांगतात त्याच्या ब्लॉकेजेस बद्दल मी बोलत नाहीये. तर आपण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी आपण राग असतो, त्याच्यानंतर प्रचंड मनस्ताप असतो, चिडचिड असते, काही लोकांबद्दल संताप असतो, काही लोकांचा त्रास होत असतो. अशा अनेक गोष्टी आतमध्ये आपण अ, दाबून ठेवलेल्या असतात, सप्रेस केलेल्या असतात आणि त्याचे ब्लॉक्स आपल्या आतमध्ये तयार झाले असतात. तर ते क्लिन्झिंग करायचे आहे आणि मग क्लिन्झिंग झाल्यावरती आतमध्ये आपण प्युरिफिकेशन सुद्धा करणार आहोत. तर प्युरिफिकेशन म्हणजे कसं, की आपण एक डिव्हाइन एनर्जी जी आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो, ती पांढऱ्या प्रकाशाने आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या दैवी शक्तीचा आतमध्ये प्रवेश झालेला आहे, असं प्युरिफिकेशन. म्हणजे 2 गोष्टी. एक पहिलं म्हणजे आपण क्लिन्झिंग, ते सगळे ब्लॉक्स क्लिअर करायचे आणि दुसरं म्हणजे प्युरिफिकेशन. त्या 2 गोष्टी आपण आज करणार आहोत. ह्याच्या आधीही मी घेतलेलं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे. त्यामुळे आपण परत एक वेगळ्या पद्धतीने करूया. सगळेजण रेडी आहेत? डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अवयव आपल्याला शिथिल करायचे आहेत. नाक, डोळे, कान, जबडा, संपूर्ण शरीर, संपूर्ण चेहरा, संपूर्ण डोकं शिथिल झालेलं आहे. आपला गळा, खांदे, हात, हाताचे पंजे, हाताची बोटं शिथिल झालेले आहेत. पाठीचा कणा, पाठीच्या कण्याची उजवी बाजू, डावी बाजू पूर्णपणे शिथिल झालेली आहे. छाती, पोट, कंबर, मांड्या, ढोपरं, पोटऱ्या, पावलं, पायाची बोटं, संपूर्ण शरीर, प्रत्येक अवयव हा रिलॅक्स झालेला आहे, शिथिल झालेला आहे. शरीर आपलं हलकं झालेलं आहे. आपल्याला आपलं वजन जाणवत नाहीये आणि एक प्रकारची स्थिरता प्राप्त झालेली आहे. हे तुम्ही अनुभवत आहात का? असं बघा. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणाऱ्या प्रत्येक उच्छ्वास
एकही 2 श्वासाच्या मध्ये लक्ष दुसरीकडे द्यायचं नाहीये. प्रत्येक श्वास बघायचा आहे, प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. यामुळे आपण आपल्या विचारांपासून लांब जाऊन विचारांकडे आपण वेगळ्या पद्धतीने दुर्लक्ष करू शकतो. कारण आपण इतर विचारांकडे बघू शकतो किंवा आपल्या श्वासाकडे बघू शकतो. त्यामुळे दोन्हीपैकी एकच गोष्ट आपण करू शकत असल्यामुळे ज्यावेळेला आपण श्वासाकडे परत-परत आपलं लक्ष आणतो, त्यावेळेला आपण मनही शांत करत असतो. आता आपण असं बघायचं आहे, की आपल्या हृदयामध्ये काही काळे बॉल्स आहेत आणि हे काळे बॉल्स हे काही लोकांच्या त्रासामुळे, काही लोकांनी दिलेल्या त्रासामुळे, काही लोकांनी दिलेल्या दुःखामुळे अशी वेगवेगळी कारणं असू शकतात. असं आयुष्यभर आपण अनेक बॉल्स आतमध्ये साठवत असतो. हे काळे बॉल्स आपल्याला आपल्या हृदयातून रिलीज करायचे आहेत. काही काही गोष्टी तर आपल्याला स्पष्टपणे आठवत असतील. काही लोकांमुळे आपल्याला किती त्रास झालेला आहे. काही लोकांमुळे आपल्याला किती मनस्ताप झालेला आहे, दुःख झालेलं आहे. आपण एक बॉल रिलीज करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, की तो बॉल ओपन झाला आहे आणि एक काळा धूर आपल्या पाठीमागून, आपल्या पाठीच्या ठिकाणाहून पाठीमागून तो आपल्या शरीराच्या बाहेर जात आहे काळा काळा धुराच्या रूपाने. असा एक बॉल आपल्याला रिलीज करायचा आहे. काळ्या धुराच्या रूपात पाठीमागून बाहेर जाणार आहे. एक बॉल आपल्याला दिसत आहे आणि तो आपण रिलीज करत आहोत आणि आपल्या पाठच्या बाजूने काळ्या धुराच्या रूपाने तो रिलीज झालेला आहे. अजून एक बॉल बघायचा आहे आणि तोही आपण रिलीज करायचा आहे. तिसरा बॉल घ्यायचा आहे. तोही आपल्याला रिलीज करायचा आहे. रिलीज होतोय म्हणजे काय, तर तो बॉल एका काळ्या धुराच्या रूपाने आपल्या पाठीमागून बाहेर निघून जातो.
हे बॉल्स हे व्यक्तींमुळे तयार होतात, घटनांमुळे तयार होऊ शकतात किंवा काही गोष्टींच्या नकळतपणेही तयार होऊ शकतात. काही गोष्टी आपणहून आपण पकडून ठेवलेल्या असतात. काही जणी काही गोष्टी आपण पकडून ठेवलेल्या नसतात, पण तरी त्या इमोशन्स आपले सप्रेस झालेले नसतात आणि ते आपण रिलीज केलेले नसतात. त्यामुळे कुठले बॉल्स आहेत हे आपल्याला माहिती नाही, पण हे सगळे काळे बॉल्स आपल्याला रिलीज करायचे आहेत आपल्या हृदयातून. हे सगळे इमॅजिनेशन आहे. एक एक बॉल घ्या, हृदयाच्या जागी बघायचा आहे आणि तो रिलीज करायचा आहे. रिलीज करताना आपल्या पाठीच्या मागून काळ्या धुराच्या रूपाने बाहेर निघून जात आहे. असे एक एक बॉल आपण रिलीज करत आहोत आणि असं इमॅजिन करायचं आहे की आता आपण हृदयामध्ये असलेले सर्व बॉल्स रिलीज केलेले आहेत, रिलीज झालेले आहेत. आपल्या पाठीमागे जो काळा धूर पण बाहेर पाठवून दिला होता किंवा जो एक काळ्या धुराच्या रूपाने तो रिलीज केला होता, तो काळा धूर अजूनही आपल्या पाठीमागे जमा आहे. तो काळा धूर आपण आपल्या हाताने पकडायचा आहे. हे सगळं इमॅजिनेशन आहे आणि आपल्या खिडकीच्या बाहेर ब्रह्मांडामध्ये सोडून द्यायचा आहे. म्हणजे आपल्या रूम मध्ये परत क्लीनअप करायचा आहे. तो एक आपण हाताने तो घेतलेला आहे, बाहेर सोडलेला आहे, हाताने घेतलेला आहे, बाहेर सोडलेला आहे, हाताने घेतलेला आहे, बाहेर सोडलेला आहे. म्हणजे आपल्या रूम मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारच्या काळा धूर किंवा जे आपण रिलीज केलेलं आहे ते काहीही शिल्लक राहता कामा नये. ते आपण ब्रह्मांडामध्ये खिडकीच्या बाहेर नेऊन सोडून द्यायचं आहे. पूर्ण पाठीच्या मागे सगळं क्लीनअप झालेलं आहे असं बघायचं आहे. एक एक हाताने घेऊन बाहेर जाऊन सोडून यायचं आहे. हे सगळं इमॅजिनेशन आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. म्हणजे छातीवरती डाव्या साईडला छातीवरती ठेवायचा आहे. डावा हात आपल्या मांडीवरती उजव्या वरच्या दिशेने हाताचे पंजे, संपूर्ण हृदय
आपलं हार्ट क्लीनअप झालेलं आहे. सगळं आतमध्ये सप्रेस इमोशन्स जे काळे बॉल्स आहेत ते आपण क्लीनअप केलेले आहेत. आणि आपण आता ब्रह्मांडातून वैश्विक दैवी शक्ती प्रकाश रूपाने आपल्या हृदयामध्ये प्रवेश करत आहे असा विचार करायचा आहे. आणि संपूर्ण हृदय हे त्या दैवी शक्तीने व्यापून गेलेलं आहे, प्रकाशमान झालेलं आहे आणि शुद्ध होत आहे असं इमॅजिन करायचं आहे. संपूर्ण हृदय प्रकाशमान झालेलं आहे. संपूर्ण हृदय शुद्ध होत आहे. आपल्या हातानं आपल्याला स्पंदन जाणवत आहेत. एक प्रकाशाचा फ्लो, प्रवाह सतत हृदयाकडे जात आहे आणि हृदय शुद्ध होत आहे. आणि त्याचा इफेक्ट म्हणून आपल्याला अतिशय प्रसन्न वाटत आहे. आपल्या भावना आता काय आहेत हे बघा. आनंद, प्रसन्नता याचा अनुभव आपण घेत आहोत. तोच प्रकाश आता संपूर्ण शरीरभर पसरला आहे. आणि त्या दैवी प्रकाशाने आपलं शरीर शुद्ध झालेलं आहे.
आता हात परत आपल्या मांडीवर ठेवायचा आहे हृदयातून काढून. आणि फक्त शरीराचं स्कॅनिंग करायचं आहे. आता हा आतमध्ये प्रवेश करणारा प्रकाश थांबलेला आहे. आपले स्वतःचे आभार मानायचे आहेत. आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत. त्या दैवी शक्तीचे आभार मानायचे आहेत. ब्रह्मांडाचे आभार मानायचे आहेत. परत एकदा आपल्या श्वासावरती लक्ष देऊन फक्त निरीक्षण करायचं आहे. काही वेगळी स्पंदनं जाणवतात का शुद्धीकरण झाल्यावरती? काही वेगळा अनुभव येतो का असं निरीक्षण करायचं आहे. दोन्ही हाताचे बोट हलवायचे आहेत. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हाताचे तळवे
एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. किती जणांना हे जाणवलं की आपले आतमध्ये बॉल्स आहेत आणि ते निघून जात आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला कॉस्मिक एनर्जी, दैवी शक्ती आपल्या आतमध्ये प्रवेश करत आहे, त्यावेळेला आपल्याला एकदम खूप वेगळे फीलिंग्स येत आहेत. वेगळ्या प्रकारचं शुद्धीकरण आपण अनुभवलेलं आहे. असं किती जणांना हे इमॅजिनेशन आहे डेफिनेटली, पण ह्याचा भयंकर चांगला उपयोग होतो. आपण खूप गोष्टी अशा पद्धतीने सप्रेस केलेल्या असतात. इमोशन सप्रेस असतात. राग सप्रेस असतो. भयंकर फ्रस्ट्रेशन जे असतं ते सप्रेस असतं. म्हणजे अनेक गोष्टी ज्या आपल्याला कळतही नाहीत, ज्या आपल्याला माहीतही नसतात किंवा काही गोष्टी आपल्याला वाटत असतं, की ठीक आहे, मला असं काही वाटलं नाही. पण काही गोष्टी ज्या आपल्याला आता आठवतही नसतील, लहानपणच्या काही गोष्टी असतील, त्यावेळेला आपल्याला थोडीशी बुद्धी आपली प्रगल्भ झाली नव्हती. कोणीतरी मला ओरडलं, कोणीतरी मला काहीतरी सांगितलं, त्याच्यावरून पण मला राग आला असेल, आई-वडिलांचा राग. काहीही कुठल्याही पद्धतीने आपला अपमान वाटत असतो. तो आपला अपमान असू दे नसू दे. त्यावेळची तुमची स्थिती, त्यावेळची तुमची मानसिकता आणि त्यावेळची तुमची बुद्धीची प्रगल्भता ह्याच्यावरून आपले मान आणि अपमान आपण ठरवत असतो. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आतमध्ये आपण सप्रेस करत असतो आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी रिलीज करू शकता. हे तुम्ही अ, मध्ये-मध्ये असं जर केलं तर तुम्हाला डेफिनेटली यू कॅन स्टार्ट क्लिन्झिंग ऑफ युअर इमोशन्स. काहीही जरी होत असेल, डोकं बधीर झालं, स्पाईन मूव्ह झालं असं वाटतंय वगैरे, तरी त्याच्यामध्ये घुसू नका. त्याच्यावरती विचार करू नका आणि त्याचं एनालिसिस तर मुळीच करू नका. ओके? जे काय प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. त्यामुळे जे काय होतंय ते इट इज ओके. त्याचे काही अर्थ मलाही विचारू नका आणि काही फांटाट करण्याचा विचारही करू नका. ओके? I was depressed since yesterday. I required this meditation. I feel rubbish in my hand and I literally गुड. पण फक्त ते सगळं रिलीज करण्याचा प्रयत्न करा. उद्या अंघोळ करताना मीठ थोडंसं टाका म्हणजे आपला ऑरा पण क्लीन अप होऊन जाईल. खूप इफेक्टिव्ह क्लिन्झिंग प्रोसेस आहे ही आणि माहीत नसलेल्या गोष्टी रिलीज करता येतात. आपल्याला अनेक गोष्टी माहिती नसतात. कशा वेळेला, कुठल्या वेळेला, कशा पद्धतीने आपण गोष्टी आतमध्ये अडकवलेल्या आहेत आणि मग त्या अडकवून आपण कशा पद्धतीने पुढे त्याचा त्रास होत असतो हे आपल्याला समजतही नाही. अ, पण सगळ्या गोष्टी समजण्याची गरज नसते. आपण अशा पद्धतीने क्लीन अप करू शकतो आणि मग नंतर किंवा तुम्ही काही नकारात्मक गोष्टींमध्येही तुम्ही अडकलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ इथे बरेचसे डॉक्टर्स आहेत. डॉक्टर्स ज्यावेळेला काम करतात, त्यावेळेला बरेच वेळेला तुम्ही इमोशनली त्या पेशंट बरोबर सुद्धा काही जण इमोशनली इन्व्हॉल्व होतात आणि इमोशनली इन्व्हॉल्व झाल्यावरती सुद्धा अनेक गोष्टी आपण आतमध्ये घेतो. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने, कुठल्या पद्धतीच्या लोकांबरोबर उठता-बसता, नुसतंच आपल्या पर्सनल लाईफ नाही, तर बाकीच्या गोष्टींचा सुद्धा आतमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने इमोशनली जर ड्रेन होत असू, इमोशनली जर अ, हे हे ती एनर्जी जर आपली घेतली जात असेल, तर आपल्याला त्याचा सगळ्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे क्लिन्झिंग प्रोसेस वर्क्स व्हेरी वेल. ओके. त्यामुळे मेसेजेस जरा बघते. गुड. मोकळं वाटतंय, छान वाटतंय. कुठलंही आतमध्ये नुसतंच हे नाही, तर आपले इमोशनल काही बॅगेजेस असतात. आपण खूप इमोशनल बॅगेजेस कॅरी करत जगत असतो. रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स असतात. आपली वेगवेगळ्या वादावादी असतात. काही लोकांचे डिव्होर्स झालेले असतील, काही लोकांचे रिलेशनशिप ब्रेक झालेले असतील, काही लोकांचे रिलेशनशिपमध्ये वाद असतील. म्हणजे अनेक प्रकारच्या गोष्टींमधून जर आपण जात असू, हे आत्ताचं झालं. प्लस लहानपणचं मगाशी मी जसं सांगितलं, की लहानपणी सुद्धा आपण कुठल्याही गोष्टी मला जर कोणीतरी ओरडलं, मला एक चॉकलेट हवं होतं आणि मला चॉकलेट दिलं नाही आणि मला ओरडली आई माझी, तर मला आईचा भयंकर राग आलेला असतो. मला वाटतं की ही मुद्दामून करते, कोणी माझं नाहीच आहे, कोणाला मी आवडत म्हणजे त्या वयाप्रमाणे तुमच्या आतमध्ये खूप काही गोष्टी आपण सप्रेस करत असतो. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. हे आपल्याला माहिती नसतं की आपण काय-काय गोष्टी आतमध्ये दाबून ठेवलेल्या आहेत आणि आपल्या वयाप्रमाणे आपण कुठल्या गोष्टी पकडून ठेवलेल्या आहेत. आपल्याला फक्त मोठ्या-मोठ्या गोष्टी लक्षात राहतात. पण छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण इमोशनली टर्ब्युलन्स मधून जात असतो आणि हा टर्ब्युलन्स नंतर आपल्याला त्रास देत असतो. त्यामुळे हे क्लिन्झिंग करणं
हे आपल्याला खूप लाभदायक ठरू शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांना हे समजलं असेल. कधी वेळ मिळाला तर हे डेफिनेटली करायला हरकत नाही. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आज काय गुरुवार? मंगळवारी. पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय. थँक यू.